आज आपण गॅस आणि मायक्रोवेव्ह ह्याचा वापर करून चॉकलेट कसं मेल्ट करायचं ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. इथे मी मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे. कंपाऊंड चॉकलेट म्हणजे नक्की काय, रिअल चॉकलेट कुठलं असतं, ह्या सगळ्याचा एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. इथे मी कंपाऊंडचे 100 ग्रॅमचे 2 स्लॅब घेतेय. जेवढे आपण त्याचे बारीक तुकडे करू तेवढंच ते चॉकलेट मेल्ट करायला सोपं होईल. मिल्क कंपाऊंडच्या ऐवजी डार्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड असं तुम्ही कुठलेही यूज करू शकता. बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता मी या 2 बाउलमध्ये काढून घेतेय. स्टीलच्या बाउलमध्ये मी गॅसवर मेल्ट करणार आहे त्यासाठी काढते आणि हा मायक्रोवेव्ह सेफ बाउलमध्ये मी हे चॉकलेट काढून घेते. ते आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही स्टीलची वाटी ठेवणार आहे. मला थोडं चॉकलेट मेल्ट करायचंय म्हणून मी छोटी वाटी घेतली आणि त्यामुळे त्या खाली स्पर्श करतेय. पण खरं तर हे चॉकलेट आपल्याला पाण्याच्या वाफेवर मेल्ट करायचंय, पण माझं पातेलं मोठं असल्यामुळे मी आता ती वाटी तशीच ठेवणार आहे आणि त्याला हलवणार नाही, कारण एखादाही पाण्याचा थेंब जरी चॉकलेट मध्ये पडला तर आपलं चॉकलेट खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे जवळजवळ 30 सेकंद मी ती वाटी तशीच ठेवलेली आहे. त्याला कुठेही हात लावलेला नाहीये, त्याला हलवलेलं नाहीये. जवळजवळ 40 सेकंद आपण ही वाटी पाण्यामध्ये ठेवली होती. आता मी ही वाटी काढून घेतली आणि त्यानंतर पाण्याचा टोप सुद्धा मी बाजूला करून घेतला. हे आपल्याला अगदी व्यवस्थित कुठेही घाई न करता करायचे आहे, जेणेकरून कुठेही पाण्याचा स्पर्श चॉकलेटला होता कामा नये. आता एका कोरड्या चमच्याने आपल्याला चॉकलेट हलवून घ्यायचं आहे. अजूनही आपली वाटी गरम आहे आणि त्याच्यामध्ये थोडी प्रोसेस आपल्याला लवकर करायची आहे, जेणेकरून आपण व्यवस्थित चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकतो. एकही तुकडा राहणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. चॉकलेट्स बनवण्यासाठी किंवा चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट गनाश बनवायला लागतं. तर त्यासाठी ह्या प्रकारेच आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि चॉकलेट गनाश कसं बनवायचं याचा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे, तोही तुम्ही जरूर बघा. तुम्ही बघू शकता की अगदी एकसारखं हे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, छान व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. या प्रकारे आपण डबल बॉयलर मेथड वापरून चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे. आता आपण बघूयात की मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये चॉकलेट कसं मेल्ट करायचं. तर हा माझा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन ओव्हन आहे आणि इथे मी हे जे मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये चॉकलेट घालून घेतलं होतं ते मी बाउल तिथे ठेवतेय. आणि आता आपण 30 सेकंद मायक्रोवेव्ह करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला 30-30 सेकंद असं करूनच हे मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आहे. कधीही डायरेक्ट 1 मिनिटाला मायक्रोवेव्ह करायचं नाहीये, कारण त्याच्यामुळे चॉकलेट जळायची शक्यता असते. हे फक्त आपण मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करू शकतो. OTG मध्ये आपल्याला चॉकलेट मेल्ट करता येत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही नक्की मायक्रोवेव्हचा वापर करून चॉकलेट मेल्ट करू शकता. आता जर आपल्याला असं वाटलं की 30 सेकंदानंतर सुद्धा आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं नाहीये, तर आपण त्याला परत अजून पुढचे 30 सेकंद किंवा 10 सेकंद मायक्रोवेव्ह करू शकतो. आता मी इथे बघितलं तर मला असं वाटलं की अजून थोडं त्याला गरम करायची गरज आहे. त्याप्रमाणे मी परत 20 सेकंदावर मायक्रोवेव्ह करून घेतेय. त्याचा फायदा एक असतो की काम थोडं पटकन होतं आणि जसं पाण्याची वगैरे भीती असते तशी भीती काही राहत नाही. आता बघा, इथे आपल्याला दिसतंय की व्यवस्थित चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. तर याला पण मी एकदा हलवून घेते, जेणेकरून काही बारीक चॉकलेटचे कण किंवा तुकडे राहिले असतील तर व्यवस्थित मेल्ट होते. इथे आपलं छान व्यवस्थित अगदी छान मेल्ट झालेलं आहे चॉकलेट. थोडं चॉकलेट घेतलं होतं त्यामुळे मला वेळ कमी लागला, पण तुम्ही जर जास्त चॉकलेट घेतलं तर तुम्हाला कदाचित थोडा जास्ती वेळ लागेल. पण प्रत्येक वेळेला 30-30 सेकंद असं इंटरव्हलने मायक्रोवेव्ह मध्ये आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. आता घरच्या घरी चॉकलेट्स कसे बनवायचे याचा पण मी पुढे व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्ही इथे बघा, आपण मायक्रोवेव्हवर आणि गॅसवर अशा दोन्ही प्रकारे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. सोपं आहे, काही त्याच्यात अवघड नाहीये आणि दोन्ही प्रकारे आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. पहा, सध्या हवामान थंड असल्यामुळे हे वाट्या फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा चॉकलेट घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. मी इथे बाउल तुम्हाला उलटा करून दाखवते. बाउल उलटा केल्यावर सुद्धा त्याच्यातनं चॉकलेट बाहेर पडत नाहीये. त्याच्यामुळे ह्याला फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे अशी काही गरज नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लवकरच परत भेटू.